आणि ते काम आता फोरक्लोज केलंय आणि सध्या आपण आता ते पुढे रिसेटलमेंट चालू आहे आपल्या तिकडे म्हणजे फुटपाथ वगैरे आपण आता करून घेणार आहोत तिथे. ब्रिजचं काम तर फोरक्लोज सध्या. ब्रिजचं काम फोरक्लोज बंद केलं. बंद केलं नाही, कारण काय? तर लेटेस्ट त्याच्यामध्ये सर कसं होतं, पहिलं आपण जे इनिशियली सगळ्यात सुरुवातीला जे काम घेतलं होतं ते आपण केळीवाडीमध्ये उतरवत होतो. ते राहू द्या ना, आता ते कोर्ट ऑर्डर झाला, काम टेंडर केलं, आपण काम सुरू केलं, त्यानंतरचं सांगा, त्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर सर जे असं झालं की ते सायपी हॉस्पिटल मी रिप्रेझेंट केलं, ठीक आहे, कमिशनर सरांना आपल्या. आणि मग त्याच्यामध्ये मग ते परत तेच ऑब्जेक्शन घ्यायला लागले की आम्हाला त्रास होतोय, आमचं टर्निंग रेडियस. अरे ते ठीक आहे, त्यांच्या ऑब्जेक्शन कोर्टच्या ऑर्डर आहे का काय? कोर्टाने तर सर आपल्याला ते ड्रॉइंग आपण ते कोर्टामध्ये त्यावर त्या आमच्या मागणी आहे त्यापेक्षा त्याप्रमाणे आपण काम कसा सुरू नाही केला आतापर्यंत, थांबला कशासाठी? थांबलं परत ते परत. पण ते ठीक आहे, ते प्रायव्हेट पार्टी आहे ना, ते त्यांच्या समोर लोक आहे ना. तुम्ही सिटी हॉस्पिटल सांगण्याप्रमाणे एक ठिकाणी आपण सुरू केला होता, त्या ठिकाणी थांबवण्यात वेगळ्या ठिकाणी गेला. आता तिथे पण ते ऑब्जेक्शन घेत आहे, तुम्ही त्यांचे ऐकत आहे, आम्हाला काय करायचं? धरणावर बसायचं आहे का तुमच्या समोर येऊन? सर ऐका ना सर, त्याच्यामध्ये त्यांनी प्रपोज असं केलं आहे. तुमचं ऑफिस कुठे आहे? तुमचं ऑफिस कुठे आहे? तर मी सर वळलेला बसतो मी सर. तुम्ही थांबा तिथे, तुम्ही ऑफिस सोडू नये, ते तुम्ही ऑफिसवर येत आहे, तुम्हाला ते धरणावर बसणार आहे, मी तुमच्या समोर तुम्हाला सांगतो. आता असं चालणार नाहीये. तुम्ही ते कोणी ते रिप्रेझेंटेशन केलं तर लोकांना तुम्ही त्यात जबाब कोण देणार लोकांना?